तब्येत उत्तम ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस नंतर शिकू त्याला मी एक्झॅक्टली हे सांगतो की आवर चिल्ड्रन मस्ट बी हेल्थी विदिन अँड विदाउट दोन्ही. कारण इंग्लिशमध्ये म्हणतात हेल्थी माइंड अँड हेल्थी बॉडी. उत्तम शरीर असेल तर उत्तम विचार येतील बेटा, लक्षात घ्या. मार्गांवर अवलंबून राहू नका. उत्तर नाही आलं तरी चालेल. स्वामी विवेकानंद नावाची शाळा आहे आमची, डॉक्टर आचार्यांची, आपल्या संघातली माणसं आहे. तर तिथे मी गेलो लेक्चरला, त्यांनी सर्व बाबा पहिल्या ओळीमध्ये सगळे चष्मेवाले आणि असे स्मार्ट मुलं बसले. म्हटलं काय नाव? आपटे. मी नाही आपटे. म्हटलं तुझं? माझं नाव कुलकर्णी जोशी, पांडे, देशपांडे, सगळे उच्च विद्याभूषण. म्हटलं मॅथ्सला 100पैकी 100, इंग्लिश 100पैकी 100. म्हटलं वो सायन्स आउट ऑफ. पाठीमागे आपले साधे दिले होते मग तो स्वप्नाला टॉपला दिसतात सर. त्याचं कारण असं सोशल सेन्स आहे. कारण लोकांना एकत्र करणं नेटवर्किंग म्हणतात. म्हणून व्यासपीठावर बसलेली माणसं कदाचित इंग्लिश मराठीमध्ये कमी जास्त असतील, पण नेटवर्किंग आणि तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून लिडरशिप क्वालिटीसाठी नेटवर्किंग लागतं. की तुम्ही आवाज दिल्यानंतर 100 लोक तुमच्या जवळचे आले पाहिजे. हे अभ्यासापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या लिडरसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीतर्फे जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 12 जानेवारी 2017 रोजी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता आई जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त एक युवक व युवतींसाठी मार्गदर्शनपर शिबिर, म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या स्वप्नातील, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत व आजचा युवक या विषयावर सर्व युवक व युवतींसाठी एक चर्चासत्र शिबिर आयोजित केलं होतं. तर या शिबिरास भरभरून प्रोत्साहन मिळालं, भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्व युवकांनी इथे भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाला. व आमचे जळगावचे MA इंग्लिश चे सुरेशजी पांडे सर यांनी खूप चांगलं युवांना मार्गदर्शन केलं. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी यांचे सर्व मान्य पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय भारत. कशामुळे आलं? एक ध्येय वेळे म्हणा. बिकम मॅड बट देयर शुड बी मेथड इन द मॅडनेस. शेक्सपियर म्हणतो. आपण कसं आहे, मेथडलेस मॅड आहे. काहीच कारण नाही, निगम टेन्शन. एक तुमचं धुळ्याकरता म्हणून असा बसला राहणार तो काय आहे तिचं वगैरे टेन्शन आहे. तर सांगणं मला काय आहे, अरे म्हणे यार काय टेन्शन. तुम्हाला सांगतो कधी म्हणे जर मनुष्य मेला तर किती लोक लागतात. म्हणतात 4. त्याचा काय संबंध आला? नाही मी असा विचार करत राहिलो, जगात शेवटी जो मरेल त्याला कोण देईल. मला काय टेन्शन आपलं टेन्शन आपलं थोडी. आता अशी जर अनप्रोडक्टिव्ह तुमचे विचार असतील, विचारांचं डेव्हलप आपली होईल कशी? आम्ही स्वामी विवेकानंद माध्यमातून लोकांना कायम शिकवत राहतो. काय शिकवतो की आजचा तरुण कसा असावा, काय असावा. तर निगेटिव्ह विचार सगळे सोडून द्या. बिकम व्हेरी पॉझिटिव्ह. यू मस्ट बिकम व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. कायम लक्षात घ्या. म्हणून आज मी इथे ठरवलं, आमच्या व्यासपीठावरील आपल्या सगळ्या भगिनींनी आणि आमच्या बंधूंनी सगळ्यांनी ठरवलं, तुम्ही सुद्धा इथून हॉलच्या बाहेर जाताना सांगा की पुढच्या वर्षी कोणताही कार्यक्रम इथे असेल, मी इथे येताना आज घेतलेली शपथ लिहून ठेवा. आय एम बिग हिअर. पुढच्या वर्षी इम्प्रुव्हमेंट होईल. लगेच दुसऱ्या विषयाची तयारी. काय जे असेल ते. शरीर चांगलं नसेल दंड बैठका करा. जिममध्ये जाऊ नका. हाऊ मेनी कार्डियक, हाऊ मेनी पूल्स, हाऊ मेनी स्ट्रेचिंग यू आर डुइंग. म्हणजे नाही रे भाऊ, महत्वाचं आहे ना. धुळे गावाचं कौतुक मला असं वाटतं की धुळे गाव पैलवानांसाठी प्रसिद्ध होतं. म्हणजे इथला लहान आनंदा, मोठा आनंदा, त्याच्यानंतर एक जहूर पैलवान होता. अरे हे त्यावेळेचे